स्वागत आहे तुमचे आर जी डिजिटल या चॅनलवर। मित्रांनो, मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे काही आता 1 तारखेच्या नंतर जे पोर्टलवरती जे अर्ज केलेले आहेत त्या अर्जाची आपण आता स्थिती जाणून घेणार आहे या व्हिडिओमध्ये। तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारची नवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहील मित्रांनो। तर यामध्ये मित्रांनो आपण बघू शकता की जे आपण आता पोर्टलवर म्हणजे वेबसाईटवरती जे अर्ज केलेले होते हे अर्ज आता टोटल वाढवून 32,89,542 हे अर्ज या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत। आता या प्राप्त अर्जापैकी 1 तारखेपासून जे हे अर्ज आहेत ते पेंडिंगमध्येच दाखवत होते। आता त्यानंतरनं कालपासून जे आहे या ठिकाणी या पोर्टलवरती जे अर्ज मंजूर करण्याची प्रक्रिया जी आहे ती चालू झालेली आहे। जे अर्ज तुम्ही केलेले आहेत त्या जे अर्ज आहे ते रिव्ह्यूमध्ये घेण्यात आलेले आहेत आणि या ठिकाणी आपण बघू शकता की 19 अर्ज एकूण या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे मित्रांनो। तर आता या ठिकाणी ही प्रक्रिया जी आहे अर्ज मंजूर करण्याची ती तात्काळ आता चालू करण्यात आलेली आहे आणि लवकरात लवकर जो आहे आपला लाडकी बहीण योजनेचा जो अर्ज तुम्ही आता पोर्टलवरती केला असेल तर तो अर्ज देखील आता पटकन मंजूर होऊ शकतो। आणि जर आपला अर्ज रिजेक्ट झाला तर या ठिकाणी तुम्हाला हा पुन्हा एक डबल आपल्याला या ठिकाणी अर्ज करायचा आहे आणि यावेळेस अर्जामध्ये माहिती ही आपल्याला बिलकुल चुकवायची नाही, एकदम व्यवस्थित हा या ठिकाणी तुम्हाला अर्ज भरायचा आहे मित्रांनो। तर ही एकूण संख्या 32 लाख काहीतरी वरती होती, आता हीच अर्जाची संख्या आता 33 लाख झालेली आहे मित्रांनो। तर आपण या ठिकाणी बघू शकता अर्ज भरण्याची प्रक्रिया ही अतिशय जोरात सुरू आहे। वेबसाईट वगैरे सर्व एकदम व्यवस्थित सुरू आहे। जर अजूनपर्यंत जर तुम्ही अर्ज केला नसेल तर लवकरात लवकर या पोर्टलवरती जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा जो पैसे आहेत ते तुमच्या अकाउंटवरती लवकरात लवकर येतील। तर या ठिकाणी आता आपण बघणार आहोत की आपला जो आपण केलेला जो अर्ज आहे त्याची आपल्याला जी स्थिती आहे ती कुठून जाणून घ्यायची आहे। तर ही स्थिती जाणून घेण्यासाठी मित्रांनो यात तुम्हाला वरती जे आपलं लॉग इन बटन आहे या लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे। लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी आपला जो अर्ज आहे, जो आपला मोबाईल नंबर आपण या ठिकाणी जो दिला होता तो मोबाईल नंबर टाकून खाली पासवर्ड टाकून तुम्हाला हे लॉग इन करून घ्यायचं आहे। मित्रांनो, मोबाईल नंबर पासवर्ड टाकून खाली कॅप्चर कोड टाकल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे। लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो हे जे आहे तुमचं जे अकाउंट जे आहे ते या ठिकाणी ओपन होणार आहे आणि अकाउंट ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक ऑप्शन दिसत आहे केलेला अर्ज। या केलेल्या अर्जावरती तुम्हाला इथे क्लिक करून घ्यायचं आहे। यानंतर तुम्हाला जो आहे तो या ठिकाणी जो तुमचा अर्ज आहे या ठिकाणी दाखवणार आहे मित्रांनो। तर त्या अर्जाची स्थिती आहे या ठिकाणी सध्या पेंडिंग दाखवत आहे। आता ही अर्ज प्रक्रिया जी आहे ती अप्रूव्हल करण्याला सुरुवात झालेली आहे आणि लवकरात लवकर आपला अर्ज या ठिकाणी मंजूर होणार आहे आणि अर्ज मंजूर झाल्यानंतर तुम्हाला लगेचच आपले या अगोदर जर तुम्ही माझा एक व्हिडिओ बघितला असेल त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपलं जे आधार आहे ते आपल्या बँकेशी सीडिंग असणे आवश्यक आहे। जर सीडिंग जर नसेल आपल्या अकाउंटला आधार कार्ड तर तुम्हाला या ठिकाणी हे पैसे येणार नाहीत। तर लवकरात लवकर आपली बँकेशी आधार हे सीडिंग करून घ्या, जेणेकरून आपल्या अकाउंटवरती पैसे येतील मित्रांनो। चला तर मित्रांनो, माहिती आवडली असल्यास या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत नवीन अपडेट मी तुमच्यापर्यंत घेऊन येऊ शकतो मित्रांनो। चला तर भेटूया या पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।